जे पती पत्नी या दिवशी संबंध ठेवतात त्यांच्या घरात माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. विवाहानंतर स्त्री आणि पुरुषांच्या मिलनाला पवित्र मानलं जातं. पण शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये दाम्पत्यानं काही विशिष्ट स्थितींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यास वाचवलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष ब्रह्मांडाचे दोन स्तंभ आहेत, त्यामुळे सृष्टीचं संचालन होतं. स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. स्त्री पुरुषांचे संबंध सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक समजुतीनुसार होत असतील तर ती एक पवित्र घटना आहे असं मानलं जातं. परंतु तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रानुसार काही अशा तिथी असतात ज्यावेळी स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवणं टाळलं पाहिजे. लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार विवाहानंतर स्त्री पुरुषांचे शारीरिक संबंध वैध असतात, परंतु विवाह बंधनाशिवाय स्त्री पुरुष एकत्र येणं हे वाईट आणि अपवित्र कृत्य मानलं जातं. लग्नानंतर तर स्त्री पुरुषांचं नातं पूर्णपणे शुद्ध आणि समाज मान्यतेनुसार निर्माण झालेलं असतं, परंतु शास्त्रानुसार असेही काही दिवस असतात जेव्हा विवाहित स्त्री पुरुषांनी देखील संबंध ठेवू नये, कारण याचे वाईट परिणाम होऊ शकतात. पाहूया कोणत्या आहेत त्या तिथी. विशेष तिथींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यापासून वाचवलं पाहिजे. हे नियम पाळले नाही तर घरातून सुख समृद्धी निघून जाते आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तसंच घरातील आनंदाचं वातावरण देखील हिरावलं जाऊ शकतं. पौर्णिमेच्या तिथीला शारीरिक संबंध नाही ठेवले पाहिजेत. पौर्णिमेच्या तिथीला शास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यास सुख आणि समृद्धी प्राप्त होते, तसंच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी पती पत्नीनं शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे. या शुभरात्रीमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यानं माता लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की स्त्री पुरुषांनी अष्टमी, एकादशी आणि अमावस्येच्या रात्री संबंध ठेवू नये, कारण यामुळं घरामध्ये धनसमृद्धीची कमतरता निर्माण होते. त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद आणि नातेसंबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. अमावस्येच्या तिथीला शारीरिक संबंध अजिबात ठेवू नयेत. अमावस्येच्या तिथीला नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. या रात्रीला तांत्रिक रात्र असं देखील म्हटलं जातं. अमावस्येच्या दिवशी दानधर्म, पुण्यकर्म केलं पाहिजे. पवित्र नदीमध्ये स्नान केलं पाहिजे. देवी देवता प्रसन्न होतात. तसंच पूर्वजांचा मृत्यू असतो त्या तिथीला देखील संबंध ठेवू नयेत. पूर्वजांच्या मृत्यूतिथीच्या रात्री पती पत्नीने दूर राहिलं पाहिजे. या दिवशी शारीरिक संबंध ठेवल्यानं अनिष्ट परिणाम होतात. या तिथीला पितरांची आठवण काढली पाहिजे जाते. त्यांच्या नावाने दान आणि भोजन ठेवलं पाहिजे. यासाठी तन, मन आणि कर्म शुद्ध असलं पाहिजे. या रात्री शरीर संबंध ठेवल्यानं पितृ नाराज होतात, त्यामुळं वंशवृद्धीची समस्या होते आणि पितृदोषही लागतो संध्याकाळच्या वेळेला. त्यामुळं स्त्री पुरुषांनी यावेळी संबंध बनवणं टाळलं पाहिजेत. यामुळे लक्ष्मीचा कोप होतो. आपल्या घरामधून लक्ष्मी कायमची निघून जाते व घरामध्ये दरिद्रता येते. म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी या नियमांचं कटाक्षाने पालन करावं. एखादी व्यक्ती कोणत्याही दिवशी देवाचं व्रत अथवा उपवास करत असेल तर त्या दिवशी त्या व्यक्तीनं शारीरिक संबंध टाळावेत. संपूर्ण दिवस पवित्र होऊन देवाची पूजा अर्चना करावी. देवाची पूजा अर्चना करावी, यानं तुमचं व्रत सफल होतं. एकादशीच्या तिथीला पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये. विष्णूजी एकादशीला पवित्र मानलं जातं. कृष्णाने सांगितलं की एकादशीला व्रत आणि पूजन केल्यावर मानवाचं पापकर्म नाश होतात. जसं जे उपवास ठेवत नाहीत त्यांनीही एकादशीच्या दिवशी किमान काही नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळं या रात्री पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचलं पाहिजे. असं करणं अशुभ मानलं जातं. तसंच देवाचा कोप होण्याची शक्यता असते. शिवरात्रीच्या तिथीला, मकर संक्रांती, हरतालिका, तीज व्रत, सूर्यनारायण, पौष व्रत, तसंच स्त्रियांचे मासिक पाळीचे 4 दिवस आणि गर्भपात किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 40 दिवस संबंध ठेवू नयेत. ज्या रात्री चंद्रग्रहण असतं त्या रात्री अशुभ ऊर्जा उत्पन्न होत असते, त्यामुळे शक्यतो स्त्री आणि पुरुषांनी या रात्री संबंध ठेवू नये. ग्रहणामुळे या दिवशी अपवित्रता आणि वातावरणातील अशुद्धता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, म्हणून अशा वेळी काळजी घ्यायला हवी. ग्रहणाच्या वेळी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. जर अशा रात्री चुकून गर्भधारणा झाली तर अनेक समस्या उद्भवतात. तसंच या दिवशी अशुभ ग्रहांचा परिणाम अशुभ होतच असतो. संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो व अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. झोपताना नवरा बायकोने या 5 वस्तू चुकून देखील जवळ ठेवू नयेत. या 5 वस्तूमुळं घरामध्ये दारिद्र्यता येण्याची शक्यता असते, त्यामुळं अशा वस्तूंना झोपताना जवळ ठेवू नका. आरसा.
नंबर 1 म्हणजे आरसा. नवरा बायको ज्या रूममध्ये झोपतात, बेडरूममध्ये झोपतात, तिथं कधीही आरसा नसावा आणि जर असेल तर झोपताना त्यावर कापड टाकावे, कारण आरशामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. तर नवरा बायकोचे प्रतिबिंब त्याच्यावर पडलं तर त्यांच्या नात्यावर त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा होत असतो. नंबर 2, कधीकधी आपण बेडरूममध्ये झाडू ठेवत असतो, त्यामुळे धनाची हानी होते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये झाडू बेडरूममध्ये कधीच ठेवू नये आणि उभा तर अजिबात ठेवू नये. झाडू नेहमी खाली आडवा ठेवावा व झाडू आडवा ठेवल्यामुळं घरामध्ये बरकत राहते आणि उभा ठेवल्यामुळं घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. थोडक्यात काय तर लक्ष्मीला उभा केल्यासारखं होतं. त्यामुळं झोपताना बेडरूममध्ये झाडू अजिबात ठेवू नका. घरामध्ये ताणतणाव आणि कौटुंब कलह कलह वातावरण निर्माण होतं. तसंच नंबर 3, खूप लोकांना सवय असते की आभूषणं घालायची आणि झोपताना उशीखाली काढून ठेवायचे. वास्तुशास्त्रानुसार झोपताना उशीशिवाय कोणतीही वस्तू आपल्या डोक्याखाली ठेवता कामा नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नात्यामध्ये कलह निर्माण होतो. परिवारामध्ये क्लेश वाढतो आणि नाती खराब होतात. झोपताना लोक घड्याळ देखील काढून ठेवतात आणि आपल्या उशीखाली ठेवतात. असं करणं हे देखील चुकीचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू आणि धातू अजिबात आपल्या उशीखाली ठेवू नये. यामुळं घरातील मानसिक शांतता भंग होते असं मानलं जातं. नंबर 4, वास्तुशास्त्रानुसार माणसाला झोपताना आपले पाय दक्षिण दिशेला आणि डोकं पूर्व दिशेला केलं पाहिजे. जर पूर्व दिशेला डोकं करून झोपलात तर ज्ञान वाढतं. त्यामुळं झोपताना डोकं हे नेहमी पूर्व दिशेला करावं. त्यामुळं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जीवनामध्ये सदैव प्रगती होत राहते. वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्याही सुगंधित तेल किंवा सुगंधित द्रव्यांचा वापर करू नये. तुमच्याजवळ ठेवू नये. झोपताना कोणताही परफ्यूम किंवा वासाचं तेल लावून झोपू नका. अशा गोष्टी केल्यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. काही लोकांना सवय असते की अत्तर लावून झोपायचं, वासाचं सुगंधी तेल लावून झोपणं. असं करण्यानं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होतात आणि त्याचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडत असतो. म्हणून या नियमांचं पालन देखील केलं पाहिजे. नंबर 5, अनेक लोकांना सवय असते की झोपताना चहा, कॉफी किंवा दूध पिऊन झोपायचं आणि नंतर पिऊन झाल्यानंतर रिकामं झालेलं भांडं आपण तसंच उशीजवळ ठेवतो. यामुळे जीवनामध्ये गरिबी आणायचं काम ही भांडी करत असतात. खरकटी भांडी आपण डोक्याजवळ ठेवून झोपल्यामुळं आपल्या जीवनामध्ये गरिबी येते. माता लक्ष्मी दृष्ट होते, क्रोधित होऊन आपलं घर सोडते. त्यामुळं अशी भांडी रिकामी झालेली डोक्याजवळ ठेवून झोपू नका. चहा, कॉफी किंवा दूध पिल्यानंतर तो ग्लास, कप स्वच्छ करून किचनमध्ये ठेवून द्या. अनेक लोकांना झोपताना सवय असते की पाणी डोक्याजवळ ठेवून झोपायचं. वास्तुशास्त्रानुसार असं करणंसुद्धा अशुभ आहे. झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं चंद्र आपल्याला अधिक कष्ट देतो. आपला चंद्र खराब होतो. डोक्याजवळ पाणी ठेवल्यानं त्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं. त्यामुळं डोक्याजवळ पाणी ठेवून कधीही झोपू नका. नंबर 6, रात्री झोपताना तुमच्याकडे चुकूनसुद्धा धूम्रपान किंवा नशेच्या वस्तू डोक्याजवळ ठेवून झोपू नका. यामुळं आर्थिक संकटांना सामना करावा लागतो. तसंच बेडरूममध्ये कोणत्याच प्रकारचे अक्राळ विक्राळ चित्र किंवा साहित्य ठेवू नका. त्यामुळं आसपासचं वातावरण दूषित होतं व नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळं तुम्ही झोपताना त्या ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडतो आणि व्यस्त पडलेलं सामान, उदास असलेली चित्र, हिंसक प्राण्यांची चित्र अशी झोपताना बेडरूममध्ये नसावीत. त्यामुळे या चित्रांचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो व जीवनामध्ये मानसिक संतुलन बिघडतं. आपला स्वभाव देखील उग्र स्वरूपाचा बनतो. आपल्याला अशा संकटांचा सामना करावा लागतो. तसंच झोपताना खराब आणि मळलेले कपडे खराब झालेल्या पलंगावर ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील अशुभ मानलं जातं. खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवले पाहिजेत. ते बेडरूममध्ये बेडवर नसावेत. यामुळे धनाची हानी होते व धन कमी पडतं. झोपताना डोक्याजवळ घड्याळ अजिबात ठेवलं नाही पाहिजे. घड्याळामध्ये जी ऊर्जा असते ती नकारात्मक आणि सकारात्मक अशी दोन्ही प्रकारची ऊर्जा असते. त्यामुळं झोपताना जर घड्याळ जवळ ठेवलं तर वाईट बातमी कानावर पडू शकते. झोपताना वेळेचं ध्यान ठेवलं पाहिजे. तसंच पलंगाच्या खाली चप्पल अथवा बूट अशी कधीही कोणतीही वस्तू ठेवू नये. असं करणं म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणं होय. चप्पल आणि बूट घालून झोपल्यानं शरीरामधून सकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि नकारात्मक ऊर्जेचं वर्चस्व होऊ लागतं. असं करणं वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानलं जातं. यामुळं घरामध्ये निर्धनता येते, धनाची हानी होते. त्याचबरोबर आपल्याजवळ या वस्तू घेऊन झोपू नका. आपल्यासाठी त्या कष्टदायक पडू शकतात.
चप्पल आणि बूटमधून जी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे तुमच्या कामामध्ये मन लागत नाही, सदैव आळस येतो, कोणतंही काम करावंसं वाटत नाही, कामाला उल्हास येत नाही, सदैव कंटाळा आल्यासारखं जाणवतं. खूप लोकांना सवय असते की झोपताना पुस्तक वाचत वाचत झोपायचं आणि वास्तुशास्त्रानुसार असं करणं देखील चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार डोक्याजवळ पुस्तक ठेवल्यानं अनेक समस्यांना आपण स्वतःच आमंत्रण देण्यासारखं आहे. पुस्तकं डोक्याजवळ ठेवणं अनुसूचित मानलं जातं. तसंच बघा, ते पुस्तक उशीखाली सुद्धा ठेवू नये. खास करून विद्यार्थ्यांनी असं अजिबात करू नये, कारण पुस्तकामध्ये माता सरस्वतीचा वास असतो. आपण डोक्याखाली पुस्तक ठेवून झोपलो तर माता सरस्वतीचा अपमान होतो, त्यामुळं आपल्याला विद्या प्राप्त होत नाही. पुस्तक वाचून झाल्यावर त्याच्या जागेवर नीट ठेवलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार पुस्तकाच्या कपाटाला दरवाजा असावा अथवा पडदा तरी लावावा. पुस्तकामधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, कारण कधीकधी काही जुनी पुस्तकं आपण खूप दिवस उघडून देखील बघत नाही. अशा वेळी त्या पुस्तकांमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ देत नाही. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. तर मित्रांनो, झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवण्याची सवय खूप जणांना असते, पण असं करणं देखील चुकीचं आहे. झोपताना डोक्याखाली किंवा उशीच्या खाली चावी ठेवू नये, कारण चावी लोखंडाची वस्तू आहे, त्यामुळे त्या व्यक्तीच्या शत्रूंची संख्या वाढत जाते आणि शत्रूंची संख्या वाढल्यामुळे जीवनात सुख मिळत नाही, सुखाची प्राप्ती होत नाही. चावी डोक्याखाली ठेवल्यामुळे त्या व्यक्तीच्या शनी देखील खराब होतो. झोपताना तुम्ही पलंगाच्या खाली लोखंडाचा रोड ठेवू शकता, मात्र तुमच्या डोक्याखाली किंवा उशीखाली लोखंडाची वस्तू ठेवू नका. या आधुनिक जीवनात खूप दगदग होते, त्यामुळे सगळ्यांकडे स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्ट्रिक गॅजेट असतात. इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका. त्यातून जी कंपनं निर्माण होतात त्या कंपनांमुळे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. झोपताना अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या डोक्यापासून आणि हृदयापासून 28 सेंटीमीटर दूर असाव्यात. तसंच आपल्या जीवनावर त्यांचा खराब प्रभाव पडू शकतो. तुमच्या जीवनात समस्या वाढतात, तुमचे जीवन समस्यांनी भरलेले राहते, अनेक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो. त्यामुळे या नकली वस्तू झोपताना तुमच्याजवळ ठेवू नका. झोपताना अनेक लोकांना सवय असते की पैसे उशीखाली ठेवून झोपायचे, त्यामुळे धनधान्य वाढतं. मात्र वास्तुशास्त्रानुसार धन व धनाच्या बाबतीत कोणतीही वस्तू उशीखाली ठेवून झोपू नये, त्यामुळं अचानक खर्च वाढतो. वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोक्याखाली पैसे ठेवण्याची सवय आत्ताच बंद करा. या सवयीमुळे धनाची हानी तर होतेच आणि आर्थिक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. पैशाला त्याच्या उचित स्थानावर ठेवलं पाहिजे. माता लक्ष्मीचा आदर केला पाहिजे. डोक्याखाली अथवा उशीखाली ठेवून झोपू नये. यामुळं माता लक्ष्मीला नेहमी तिच्या योग्य जागेवर किंवा उचित स्थानावर ठेवलं पाहिजे. मग तुमचे पर्स असो, पाकिट असो अथवा तिजोरी असो, जिथं पैसे ठेवण्याची व्यवस्थित जागा असते तिथंच पैसे ठेवावेत, ना की डोक्याखाली, उशीखाली. तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण डोक्याखाली ठेवू नयेत असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जीवनामध्ये यश, प्रतिष्ठा, कीर्ती प्राप्त होत नाही. जीवनामध्ये तो मनुष्य प्रगती करू शकत नाही. कळत नकळत या गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर फरक पडत असतो. मात्र या धकाधकीच्या जीवनामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नाही. विष्णू पुराणानुसार असं म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी चुकून सुद्धा स्मशानाच्या आसपास सुद्धा नाही गेलं पाहिजे, कारण स्मशानभूमीच्या जवळ नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर पडतो, आपण सुद्धा प्रभावित होऊन आपले मानसिक संतुलन बिघडतं व अशा ऊर्जेमुळे आपलं नुकसान होतं. रात्रीच्या पार्टी, बर्थडे पार्टी, लग्न असे बरेच यावेळी लोक परफ्यूम किंवा अत्तर लावून किंवा सुगंधी द्रव्य वापरून जात असतात. मात्र असं करणं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे रात्रीच्या बाहेर वावरत असलेली वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते व रात्री झोपताना चांगला वास यावा, सुगंध पसरावा किंवा अत्तर, परफ्यूम या गोष्टी लावू नयेत. त्यामुळे रात्रीच्या बाहेर वावरत असलेली एखादी वाईट शक्ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असते. अर्थातच हे करणं वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचं आहे. त्यामुळं नकारात्मक ऊर्जा स्वतः आपल्याकडे आकर्षित होत असते. रात्रीच्या वेळी केस कापणं, नखे कापणं हे देखील खूप चुकीचं मानलं जातं. रात्री नखं कापल्यानं घरामध्ये व्यक्तीचा शनी खराब होतो. रात्रीच्या वेळी कपडे धुवू नये, त्यामुळे धुतल्यानंतर बाहेर वाळवू नयेत. बाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा वाढते. सूर्यास्तानंतर कपडे धुवून बाहेर वाळत घालू नका. जरी धुतले तरी ते घराच्या आतमध्येच वाळवा, कारण सूर्यास्तानंतर वाईट शक्तींचा जास्त प्रभावित असतात. रात्रीच्या वेळी कोणालाही दान करू नका, त्यामुळे धनासंबंधित समस्या वाढतात. शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी झोपताना मोकळे केस सोडून झोपू नका, त्यामुळे वाईट शक्ती जास्त आकर्षित होतात. रात्री झोपताना
केस मोकळे सोडून झोपणं त्यांच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो. त्यांच्या घरातील वातावरण तणाव पूर्ण होऊन जातं. घरातील खुशालीचे वातावरण पूर्णपणे निघून जातं. त्याचबरोबर त्यांच्या पतीचं आयुष्य देखील कमी होतं. त्यामुळे महिलांनी रात्री केस मोकळे ठेवून झोपू नये. तसंच रात्रीच्या वेळी कधी खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नका. त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत नाही. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर स्वच्छ साफसुथरं असावं, खरकटी भांडी नसावीत. या सर्व गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. सूर्यास्त झाल्यानंतर घरामध्ये झाडू मारू नये. असं करण्याने लक्ष्मीचा अपमान होतो असं मानलं जातं. घरामध्ये बरकत होत नाही. माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते. त्यामुळे झाडूला नेहमी दक्षिण दिशेला ठेवलं पाहिजे. झाडूला नेहमी लपवून ठेवलं पाहिजे. ज्यावेळी तो कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.